नमस्कार. आजचा आपला विषय आहे आर्थरायटिस म्हणजे संधिवात. आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऐकायला येतं की मला आर्थरायटिसचा त्रास होतोय, की मला संधिवाताचा त्रास होतोय, माझे जॉईंट्स पेन होत आहेत. तर हा नक्की आर्थरायटिस म्हणजे काय? याचे बरेच प्रकार आहेत. आता ते कोणते कोणते प्रकार आहेत, कोणत्या वयात कोणता आर्थरायटिस होतो, त्यावर उपाय काय, आपण काय खावं काय खाऊ नये, या बऱ्याच गोष्टी आहेत. पण सगळ्यात प्रथम आपण बघूया की आर्थरायटिस म्हणजे नक्की काय. आपले सांधे म्हणजेच आपले जॉईंट्स याच्यावरती एक कार्टिलेजचा थर असतो आणि दोन जॉईंट्सच्या मध्ये एक द्रवपदार्थ असतो. हा द्रवपदार्थ हळूहळू काही कारणांमुळे वयोमानानुसार तो कमी होतो आणि तो कमी झाल्यावरती आपल्याला आपले सांधे एकमेकांवरती घासले जातात आणि कार्टिलेज पण एकमेकांवरती घासलं जाऊन त्याचं घर्षण होतं. मग हळूहळू त्या भागाला सूज येणं किंवा त्या हाडाचं घर्षण होऊन होऊन त्याचा आकार बदलणं, अशा बऱ्याच गोष्टी होतात. आता अर्थरायटिसचे प्रकार म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, त्याच्यानंतर रुमटाईड अर्थरायटिस, इनॅक्टिव्ह अर्थरायटिस, सेप्टिक अर्थरायटिस, गाऊट किंवा पॉली आणि लहान मुलांमध्ये आढळून येणारा तो म्हणजे इंडिओपॅथिक अर्थरायटिस. असे बरेच प्रकारचे अर्थरायटिस आहेत. पण सगळ्यात जास्त आपल्याला जो बघितला जातो तो म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमटाईड अर्थरायटिस. आता हे याची लक्षणं म्हणजे काय, तर आपल्याला सांध्यांना सूज येणं, हळूहळू तो भाग लाल होणं, किंवा त्याच्यानंतर आपण तिथे हात लावलं तरीही आपल्याला दुखणं, उठताना बसताना आपल्याला त्रास होणं किंवा तिकडच्या हाडांचा जो शेप असतो तो बदलणं. तर अशी ही त्याची लक्षणं आहेत. पण याच्यावर आपण काय खावं काय खाऊ नये, कोणत्या वयात कोणता अर्थरायटिस होतो, हे बघण्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.